बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी या निवडणुका थांबलेल्या होत्या आणि लोकांचे जे छोटे छोटे प्रश्न असतात नगरपालिका स्तरावरचे, जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या स्तरावरचे, ते सोडवण्याकरता थोडी गैरसोय लोकांची होत होती. आता या निमित्ताने इलेक्शन लागल्यामुळे ती गैरसोय दूर होणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा अर्थच हाच आहे की शेवटपर्यंतच्या घटकापर्यंत कामं करण्याकरताचं एक ते मोठं साधन आहे. त्यामुळे सगळ्या लोकांमध्ये आनंद आहे आणि लवकरात लवकर निवडणुका झाल्या तर आमच्यावरचाही भार त्यामुळे कमी होणार आहे. हे बघा, या शेवटी ज्या ज्या जिल्ह्यावरच्या स्थानिक लोकांच्या पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित बसण्याच्या या ठिकाणी गोष्टीवर अवलंबून आहे. पण आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न तोच करणार आहे की महायुती राहावी. अनेक आपल्या पक्षाच्या मंत्र्यांचा निधी इतरत्र वळवण्याचा आरोप होतोय. तसं शिवसेनेने देखील आरोप केला आणि तुम्ही पण काल एका भाषणात सांगितलं की 21 रुपये मिळणे आता कठीण वाटतंय का? हे बघा, सध्याच्या स्थितीमध्ये 2100 रुपये देणं कठीण आहे. हे मी आर्थिक स्थितीवरून बोललो, कारण की पुढच्या काळामध्ये ते आपण देऊ शकू. आणि शिरसाटांच्या बाबतीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं वक्तव्य केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी त्यांची काय चर्चा झाली त्याच्यातली मला माहिती नाही. अजितदादा माहितीत राहून ते कधीही मुख्यमंत्री होणार नाहीत. ते जर महाविकास आघाडीत आले तर मुख्यमंत्र्याला असं विनय करता निकाल स्टेटमेंट केले. विनायक राऊत पडलेला माणूस आहे, त्यांनी आपलं पुढचं निवडणुकीची तयारी करावी, बाकी तर करू नये. उद्या राज्यभर देशभर मॉकड्रिल होतोय, काय युद्ध होईल असं वाटतं? हे बघा, आता शेवटी याच्यावर मी बोलणं उचित होणार नाही, कारण की ह्या गोष्टी काही बोलायच्या नसतात. शेवटी केंद्र सरकारचा हा विषय आहे आणि माझ्यासारख्या छोट्या माणसाने याच्यामध्ये बोलणं उचित नाही. काँग्रेसच्या संदर्भात संजय राऊतांनी असं आरोप केलेला आहे की आता आमच्या हातात बंदुका देऊन आम्हाला युद्धाला पाठवणार का, असं केंद्र सरकारला विचारलं. त्याच्याकडे बंदूक पकडण्या एवढी ताकद आहे कुठं?